हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सो घेऊन आलोय तुमच्यासाठी सितारे जमीन पर ह्या मूवीचा रिव्ह्यू. मी ही फिल्म पाहिली आणि मला ही कशी वाटली ते तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तत्पूर्वी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून टाका, म्हणजे माझे रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर लगेच सुरू करूया. सो ऑलमोस्ट 3 वर्षांच्या गॅप नंतर आमिर खान मोठ्या पडद्यावर पुन्हा कमबॅक करतोय आणि घेऊन आलाय आपल्यासाठी सितारे जमीन पर. सो पटकन स्टोरीकडे येतो की ह्या फिल्मची स्टोरी, ह्या फिल्मची कथा काय आहे. खरं सांगायचं तर अतिशय सिंपल पण अतिशय इफेक्टिव्ह आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी या फिल्मची कथा आहे. सो एक बास्केटबॉल कोच ज्याला मीपणा आणि स्वतःच्या पुढे काहीच दिसत नाही, असा एक बास्केटबॉल कोच ज्याला काही कारणास्तव एक शिक्षा होते आणि त्या शिक्षेमध्ये त्याला अशी शिक्षा दिली जाते की काही इंटेलेक्च्युअली चॅलेंज लोकांना त्याला 3 महिन्यांसाठी बास्केटबॉलचं ट्रेनिंग द्यायचंय. आणि त्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये काय बदल होतात, तो काय समजून घेतो किंवा त्याला काय काय फेस करावं लागतं. आणि 3 महिने संपल्यानंतर तो जो आधीचा बास्केटबॉल कोच होता आणि 3 महिन्यानंतरचा बास्केटबॉल कोच आहे, याच्यामध्ये काय मोठा बदल होतो हेच बघणं ह्या फिल्ममध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हीच ओव्हरऑल ह्या फिल्मची कथा देखील आहे. 3 महीनों के लिए इंटेलेक्चुअली डिसेबल्ड लोगों की एक बास्केटबॉल टीम को प्रशिक्षित करने का निर्देश दिया जाता है. मैडम 3 महीने तक पागलों को सिखाऊंगा मैं. और 500 रुपए जुर्माना. 500 पागल बोलने का? 1000 रुपए. अरे पागल तो सभी बोलते हैं मैडम. 5000. ये क्या बात हुई? पागल को पागल मत बोलो, टिंगू को टिंगू मत बोलो. क्या मतलब? आता बोलूया या फिल्ममधल्या कलाकारांबद्दल. सो आमिर खानला बाजूला ठेवतो आणि ह्या फिल्म मधले जे स्टार्स आहेत, जे ऍक्च्युअल परफेक्शनिस्ट आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलतो. तो ह्या फिल्म मध्ये ज्या मुलांनी काम केलंय, हु आर स्पेशली चॅलेंज, स्पेशल चाइल्ड, बॉस, त्यांनी जे काम केलंय ना, हॅट्स ऑफ टू देम. त्यांनी दे लिटरली किल्ड इट. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर आपल्या व्यवस्थित लक्षात राहील, प्रत्येक कॅरेक्टरने एवढी मजा आणली आहे. म्हणजे चांगले चांगले कलाकार एवढ्या इजने काम करू शकत नाहीत, एवढ्या इजने या सगळ्या मुलांनी काम केलंय. आणि खरं कौतुक तर त्यांच्याकडनं काम काढून घेणाऱ्यांचं आहेच, पण ह्या मुलांनी जो काही स्क्रीनवरती मॅजिक घडवलंय ना, त्यामुळे आमिर खान बद्दल नंतर बोलावं लागेल, पहिल्यांदा ह्या सगळ्यांबद्दल बोलावं लागेल. प्रत्येकाने त्यांच्या वाटेला आलेलं काम उत्कृष्टपणे स्क्रीनवरती दाखवलंय आणि त्यामुळे ती स्टोरी जी आहे ना, ती आपल्याला खूप जास्त टच करते. आपण खूप रिलेट करतो त्या स्टोरी बद्दल. त्यामुळे या सगळ्यांचं कौतुक. कल के मैच में तुम लोग सब नीला पहनोगे. मेरी गर्लफ्रेंड को लाल पसंद है. लाल कैसे पहनोगे? लाल दूसरी टीम पहन रही है. तो मैं दूसरी टीम से खेलूंगा. तुम लड़की हो? ये कौन बेवकूफ है? मैं टीम कैसे बनाऊं? आता बोलूया मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान बद्दल. सो आमिर खान प्रत्येक रोलमध्ये स्वतःला झोकून देतो, म्हणजे ते कॅरेक्टर तो जगू लागतो, त्याच्याप्रमाणे वागू लागतो. आणि तेच कुठेतरी आपल्याला ह्या फिल्ममध्ये देखील दिसतं. त्याचं जे कॅरेक्टर आहे, जो त्याच्यामध्ये असणारा मीपणा असलेलं कॅरेक्टर आहे, किंवा म्हणजे रूड असणं, ॲरोगंट असणं, कोणाला सॉरी न म्हणणं, माझंच खरं, माझंच बरोबर असं असणं, हे त्याने खूप छानपणे त्याच्या एक्सप्रेशन्स मधनं म्हणा किंवा त्याच्या बिहेवियर मधनं स्क्रीनवर दाखवलंय. ऍट द सेम टाइम जसं मी म्हटलं की जेव्हा तो ह्या सगळ्या मुलांना भेटतो आणि त्यांना कोचिंग करू लागतो, त्यानंतर त्याच्यामध्ये येणारे जे बदल आहेत आणि त्यानंतर त्याचं जे ट्रान्झिशन होतं किंवा त्यानंतर जे ओरिजिनल कॅरेक्टर आहे गुलशन अरोराचं, त्याच्यामध्ये काय बदल होतात हे त्याने खूप छान पद्धतीने कॅरेक्टर बिल्डअप पण दिलाय. आणि त्यामुळेच ना, जेव्हा क्लायमॅक्स येतो ना, आपल्याला लिटरली इमोशनल होतो आपण आणि आपल्याला आपल्या डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. आणि मला वाटतं हीच ताकद आहे आमिर खानच्या ऍक्टिंगची. आणि कुठेतरी मला वाटतं तोही खूप आनंदी असेल, कारण शेवटची फिल्म जी त्याला खूप डिझास्टर वाटली होती आणि त्यानंतर त्यालाही त्या फिल्म नंतर खूप इम्पॅक्ट केलं होतं. मला वाटतं ही फिल्म बघितल्यानंतर त्यालाही खूप हायसं वाटलं असेल. आणि इन अ वे आय वुड से की येस, आमिर खानचा कमबॅक नक्की झाला या फिल्मने. अर्जुन को सिर्फ चिड़िया की आंख दिखती है, समझा तू? एक तू है और एक चिड़िया की आंख. ये एक बास्केट से हम गेम जीत सकते हैं. तू टेंशन मत ले, एकदम फोकस कर. सर, पहले आप चुप रहिए. आणखी एक कलाकार याच्याबद्दल आपल्याला बोलायला हवं, ते म्हणजे जेनेलिया देशमुख. ऑनेस्टली सगळीकडनं हेच म्हटलं जातं की तिने ही फिल्म का केली, बट समहाऊ आय फील की शी हॅज अ पोटेन्शियल, बट कुठेतरी ते युटिलाइज नाही करता आलंय. आणि तिथेच
त्यामुळे तिला एवढा क्रिटिसिझम झेलावा लागतोय. अदरवाईज जर तिला व्यवस्थित युटिलाइज करता आलं असतं तर ना ते कॅरेक्टर पण आपल्या लक्षात राहिलं असतं. बट म्हणजे ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळेच आता शी हॅज टू फेस दिस क्रिटिसिझम. बट ती एक आर्टिस्ट आहे, तिच्यामध्ये खूप चांगलं पोटेन्शियल आहे आणि कुठेतरी ते रायटरने डिरेक्टरने यूज करायला हवं होतं. सो आता बोलूया फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल. सो लेखनात मला थोडेसे फ्लॉज जाणवले आणि ते मी सांगतो आधी आणि मग दिग्दर्शनाकडे येतो. सो बेसिकली 2-3 गोष्टी ज्या नसत्या तरी फिल्मला खूप इम्पॅक्ट झाला नसता. जसं की आमिर खान आणि जेनेलियाचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक मला वाटतं एका चंकमध्ये संपवायला हवा होता. अदरवाईज जेनेलियाचं काही कॉन्ट्रीब्युशन राहत नाही आणि कुठेतरी मग ते कॅरेक्टरना मुद्दाम आहे असं वाटतं. आणि एकतर त्या दोघांमधला जो इमोशनल बॉन्ड आहे ना तो समहाऊ मला वाटतं रायटर ला जमला नाहीये एस्टॅब्लिश करायला. त्यामुळे त्या दोघांमधलं इमोशनल कनेक्शन आपल्याला कन्व्हिन्सिंग नाही वाटत. दॅट इज वन पार्ट ऑफ इट. सेकंड पार्ट इज टुवर्ड्स दी एंड एक जो सरप्राईज दिला आहे आमिर खानच्या आईबद्दलचा, आय डोंट थिंक त्याची पण गरज होती. मला माहित नाही कुठल्या अनुषंगाने रायटर्सने किंवा डिरेक्टरने हे फिल्म मध्ये ठेवलंय, बट ऍब्सोल्युटली अननेसेसरी. आमिर खान आणि ही पूर्ण एक गँग यांनीच ही फिल्म स्वतःच्या खांद्यावर धरून ठेवलेली आहे आणि त्यांच्यावरच ही फिल्म पुढे नेता आली असती. बट नेव्हरदलेस आय डोंट नो की हे बाकीचे ट्रॅक त्याच्यामध्ये का ऍडिशन केले गेले. दे आर लाईक जस्ट डिस्ट्रॅक्शन्स. त्यामुळे कुठेतरी लेखनामधल्या ह्या उणीवा मला नक्की जाणवल्या. व्हेन इट कम्स टू डिरेक्शन, मला वाटतं ह्या डिरेक्टरने खूप उत्तमरित्या अतिशय सिम्पल स्क्रीन प्ले येट पॉवरफुल स्क्रीन प्ले आपल्याला दाखवलाय आणि त्यामुळेच आपण या फिल्मची ना आपण लिटरली फ्लो करतो. टू बी व्हेरी ऑनेस्ट, म्हणजे खूप कमी अशा मोमेंट्स आहेत जिथे आपण कुठे डिस्ट्रॅक्ट होऊ किंवा डाऊन होऊ. अदरवाईज अतिशय सिम्पल आणि अतिशय फ्लोईंग असा स्क्रीन प्ले ह्या डिरेक्टरने आपल्या समोर आणलाय आणि त्यामुळेच ही जी स्टोरी आहे ती कॉमेडी करत करत आपल्याला इतक्या काही गोष्टी सांगून जाते ना त्या ज्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आपण नॉर्मल आहोत का. मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमचं याच्यावर काय मत आहे ते. बट दिग्दर्शकाने त्याचं काम अतिशय उत्तमरित्या केलंय. या फिल्म मधले आणखी काही ऍस्पेक्ट ज्याबद्दल मला बोलायला हवं ते म्हणजे या फिल्मची सिनेमॅटोग्राफी ही अगेन सिम्पल कथेशी अतिशय अनुरूप येट आपल्याला खूप प्लीजिंग वाटणारी, खूप चांगली प्रेझेंटेबल अशी ह्या फिल्मची सिनेमॅटोग्राफी आहे. काही सीन्स खूप छान कलर टोन वापरून केलेले आहेत, त्यामुळे आपल्यावरती इम्पॅक्ट सोडून जातात. दुसरं सांगायचं झालं तर आय डोंट नो वाय, म्हणजे आय वॉज रिली सरप्राईज जेव्हा मी या फिल्मची गाणी ऐकली. कुठेही वाटत नाही की शंकर एहसान लॉय यांनी या फिल्मचं म्युझिक केलंय आणि थेट कंपॅरिझन होतं तारे जमीन पर बरोबर आणि व्हायलाच हवं. कारण कुठेतरी काय म्हणतात ना, जी सांगायचा जो मेसेज आहे ना तो खूप इन अ वे सिमिलर आहे आणि त्यामुळेच की काय ना हे म्युझिक आपल्याला इम्प्रेस करायला फेल होतं बॉस. अँड आय एम सॉरी टू से बिकॉज आय एम अ बिग फॅन ऑफ शंकर एहसान लॉय यांच्या म्युझिकचा. बट ह्या फिल्ममध्ये कुठेही त्यांनी केलेली जी गाणी आहे ही आपल्या लक्षात राहत नाहीत किंवा फिल्म संपल्यानंतरही कुठलंही असं गाणं नाहीये जे आपल्या डोक्यात चालू राहतं किंवा आपल्या बरोबर थिएटर मधनं बाहेर येतं. त्यामुळे आय वॉज रिली डिसअपॉइंटेड. मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्यासाठी एक अशी फिल्म घेऊन आलाय जी आपल्याला सांगते की परफेक्शन हेच सर्वस्व नाहीये. तुम्ही इम्परफेक्ट राहू शकता आणि तेच राहणं तुमच्यासाठी नॉर्मल आहे. आता ते कसं नॉर्मल आहे हे तुम्हाला फिल्म पाहिल्यानंतर कळेल, पण ही फिल्म तुम्ही एकदा जाऊन नक्की पहा. एक चांगला अनुभव आहे. खूप काही गोष्टी आपल्याला उलगडतात ही फिल्म पाहिल्यानंतर आणि फिल्मचा विषय चांगला आहे. त्या मुलांनी अतिशय चांगलं काम केलंय, ते तुम्ही नक्की एन्जॉय कराल. फॅमिली सोबत जाऊन ही फिल्म पहा, कारण फॅमिली बरोबर तुम्ही अजून जास्त एन्जॉय करू शकता. आणि मी या फिल्मला देतोय 3.5 स्टार्स. सो फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म सितारे जमीन पर. तुम्ही ही फिल्म पाहिली आहे का? पाहिली असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. माझा रिव्ह्यू कसा वाटला हे देखील मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि त्यांना मोटिवेट करा ही फिल्म पाहण्यासाठी. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.